सकाळी सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांनी एकच बघितले असतील की प्रोमो आला नंतर मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट झाली, सगळ्या घराला धक्का बसणार आहे। आपण आज ह्या व्हिडिओमध्ये तेच बोलणार आहे की कसा काय धक्का बसतो। मित्रांनो चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी सांगतो मित्रांनो, व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक पण करून घ्या आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडा की तुमचा कॉन्टेस्टंट कुठला आवडता आहे ते। मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल रात्री एक कॉन्टेस्टंट सगळे संपल्यानंतर एक टास्क होता आणि त्या टास्क मध्ये त्यांना काहीच माहिती नव्हतं की काय करायचं आणि काय नाही ते। सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो ते बजर दाबायची होती आणि सगळेजण ते बजर दाबायला घाबरत होते की काय होणार आणि काय होणार म्हणून। त्याच्यानंतर सगळेजण गप्प बसले आणि फक्त 4 मिनिटाचा टाइम होता आणि 4 मिनिटात कुठनाचीही बत्ती पेटली नाही की हे आपल्याला बजर दाबायचं आहे आणि बजर हे सगळ्याला दिसत होतं मित्रांनो की तिथं दाबायचं आहे जाऊन म्हणून, पण कुणीही पुढे गेला नाही आणि कुणीही बटन दाबलं नाही। मित्रांनो ते बटन दाबलं नाही म्हणून आता सगळ्या घरामध्ये पूर्ण म्हणजे पूर्ण अंधार होणार आहे आणि सगळे घर झालेलं आहे बंद। मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढे काय होणार, आता पुढे काय होणार मी तेच सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो आता ते घर बंद झाल्यानंतर यांचं जे पॅकेज होतं म्हणजे शॉर्टकटनं जे आले होते मित्रांनो, ते शॉर्टकट वाल्यांना थोडासा धोका भेटणार आहे आणि जे मेहनतीने आले होते त्यांना थोडीशी मेहनत करावी लागणार आहे। मित्रांनो मेहनत अशी करावी लागणार आहे की ते आता दरवाजे खिडक्या सगळ्या जे आहेत ते बिग बॉसच्या ओपन करण्यासाठी मेहनतवाल्यांना खूप म्हणजे खूप मेहनत करायची आहे आणि शॉर्टकट वाल्याला आय थिंक मला असं वाटतं की त्यांना बसूनच भेटणार सगळं की ह्यांची मेहनत बघायला। बघूया आता पुढे काय होते आणि काय नाही ते। त्या मित्रांनो तुम्ही जर आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर लाईक नक्कीच केला असाल, लाईक नसेल केला तर लाईक पण करून घ्या आणि चला मग बाय बाय, नवीन व्हिडिओ घेऊन या लवकरच।